मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली। मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। तर वसई विरार मीरा भाईंदरसह पावसानं सकाळपासून हजेरी लावली आहे। नालासोपाऱ्यामध्ये गालानगर परिसरात रस्त्यावरती पाणी साचलंय। पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय। शहरातील अनेक भागात पहाटेपासूनच संततधार पाऊस पडतोय। या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तर वसई विरार मीरा भाईंदर या परिसरात सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे गालानगर परिसरात रस्त्यावरती पाणी साचले। विरारच्या विवा कॉलेज परिसरात सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली। हे दृश्य आहेत विरार मधली। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे, कारण तिथं मुसळधार पाऊस बरसतोय। संततधार पावसामुळे रस्त्यावरती कसं पाणी साचलंय। विरारच्या विवा कॉलेज परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली, त्याची ही ताजी दृश्य। अगदी मीरा भाईंदर वसई विरार या भागामध्ये सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे गालानगर परिसरात तर रस्त्यावरती पाणी साचलंच आहे। तर विरारच्या विवा कॉलेज परिसरात सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आणि याच पाण्यातनं वाट काढताना नागरिक दिसतायत, वाहन चालक दिसतायत। अगदी फळभाजी विक्रेते सुद्धा याच पाण्यामध्ये उभे आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। वसई विरार मध्ये सकाळपासून पावसाने जोर धरलेला आहे। मी आता नालासोपारा पूर्वेकडील गालानगर मध्ये आलेलो। आपण पाहू शकता की या ठिकाणी गालानगर आहे। हे गालानगर मध्ये पावसाचं पाणी आता साचू लागलेलं आपण जर पाहिलं तर हा जो पाऊस आहे सध्या बारीक सुरू आहे, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पावसाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकतं। कारण आता जर पाहिलं तर आपण हे दृश्य जर पाहिली तर या दृश्यात आपल्याला पाहायला मिळतं की हा जो सखल भाग आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। वसई विरार महानगरपालिका दरवर्षी नालेसफाईवरती करोडो रुपये खर्च करते, परंतु जर आपण पाहिलं तर हा जो गालानगरचा परिसर आहे दरवर्षी पाण्याखाली जातो। यावेळी महापालिकेने जे या ठिकाणचे जे गटर्स वगैरे आहेत ते केले होते, परंतु याचा जो परिणाम आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। जर आपण हा जो रस्ता आहे या रस्त्यावरती आता हे पाणी साचू लागलेलं आहे। हा जर पावसाचा जोर कायम राहिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचू शकतं। त्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना आणि शाळेत झालेल्या मुलांना सुद्धा या ठिकाणी त्रास सहन करावा लागणार आहे। महानगरपालिकेची नालेसफाई ही पहिल्याच पावसात फोल ठरलेली आहे आणि या जे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे। कारण यांचा जो पैसा आहे तो या ठिकाणी वाया जातो आणि त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। याकडे महापालिकेचे अधिकारी कारवाई करतील का हे आता पाहावं लागेल। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।